नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना एकनाथ शिंदेंची 2024च्या विधानसभा निकालाने लोक न्यायालयाचे शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल असा विश्वास फडणवीस। पुण्यात बर्गर किंगवर एफडीएची धडक कारवाई, तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न परवाना थेट रद्द। आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा। अमित शहा हे नालायक गृहमंत्री, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण। आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, येत्या 2 ते 4 दिवसात बँक खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने अवघ्या काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली सुमारे 80,000 रुपये किमतीची सोनसाखळी देखील जप्त करण्यात आली आहे। बीड शहर बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबवली होती। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक करत असताना गुप्त माहिती मिळाली की सदरची चोरी ही बाबासाहेब महादेव गायकवाड वय 58 वर्षे राहणार येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर याने केली असून तो सध्या बीड बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस घुटमळत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच एलसीबी टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले व त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून चोरी केलेली 80,000 रुपये किमतीची सोनसाखळीही हस्तगत करण्यात आली आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय शेखर आवटे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब सानप, बाळासाहेब यादव आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली। केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हे दिनांक 20 जून 2026 रोजी रात्री भांडण सोडवायला गेले असता त्यांच्यावर चाकूचे वार करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी घुले कुटुंबियांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती। मृत्यूनंतर तब्बल 3 दिवस मृतदेह सोबत घेऊन कुटुंबियांनी केज येथे आंदोलन केले होते। त्यानंतर गुन्हे दाखल होऊन या खून प्रकरणातील 10 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र फिर्यादी रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख केला असल्याने तसेच एसआयटीच्या तपासात आरोपींसोबत सौरभ सोनवणे यांचे कॉल झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करत फिर्यादी यांनी सौरभ सोनवणे यांना अटक करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलेले असून आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे। मात्र बीड जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घुले कुटुंबियांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने आज उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे बीडमध्ये आगमन होण्याच्या काही वेळा अगोदरच उपोषणकर्ते आक्रमक झाले आणि त्यातच मयत विलास घुले यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। ही घटना कॅमेऱ्यासमोरच घडल्याने पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली। पोलिसांनी ताबडतोब विलास घुले यांच्या पत्नीस बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी युवा दर्पण लाईव्हशी बोलताना सांगितले। त्याचसोबत बीड जिल्हा रुग्णालयात उपचार देखील व्यवस्थित मिळत नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। पाहूयात नातेवाईक काय म्हणाले ते। काय सांगाल, आज मयत विलास घुले यांच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलले, आपण त्यांचे नातेवाईक आहात, त्यांची कशा प्रकारची प्रकृती आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचलले? 21 जून रोजी श्री विलास घुले यांचे खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे आणि यांनी कट रचून काही मंडळींनी निर्घृण हत्या केली आणि या हत्येचा गुन्हा दाखल होऊन आज 2 महिने होऊन गेले। वेळोवेळी आंदोलनं केली परंतु तरीसुद्धा खासदार पुत्रांना सरकार पाठीशी घालते आणि या संदर्भामध्ये सौरभ सोनवणे यांना अटक करण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून घुले कुटुंबीय
जिल्हाधिकारी कार्यालय बीडसमोर उपोषणाला बसले होते, परंतु गेल्या 10 दिवसापासून यांच्या उपोषणाची कुठली दखल घेतली गेली नाही. त्यामुळं आज शेवटी उद्विग्न होऊन विलास घोले यांच्या पत्नी यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विषप्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी विषप्राशन केलं. आज पालकमंत्री सुनेत्रा वहिनी, संजय शिरसाट साहेब हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत, परंतु त्यांनी या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे आणि याची दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांच्या प्रकृतीबद्दल? त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या पोटामध्ये विष गेलेलं आहे, त्यांच्या तोंडामध्ये विष आहे आणि त्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा स्टमक वॉश केल्याचं आता डॉक्टर यांनी सांगितलं आहे. डॉक्टर अभिजित चौधरी त्यांचा उपचार करत आहेत, परंतु त्यांना म्हणावं असं ट्रीटमेंट या ठिकाणी मिळत नसल्याचं इथं नातेवाईकांकडून सांगितलं जातं आहे. तरी त्याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. आज पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार देखील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तर आपली काय मागणी असेल? आमची मागणी आहे की स्वर्गीय विलास घोले यांना न्याय मिळाला पाहिजे. यातील मुख्य आरोपी असलेले खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. या घोले कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि यांना संरक्षण मिळालं पाहिजे. यांच्या जीविताला धोका आहे, त्यामुळे यांना सरकारने संरक्षण द्यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचसोबत या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून विलास घुले कुटुंबियांच्या वतीने एका शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचीही भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले असून पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या शिष्टमंडळाशी जवळपास अर्धा तास वेळ देत सविस्तर चर्चा केली आणि तुमच्या निवेदनाची दखल घेतली जाईल असे सांगितले. आता यावर बीड जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.